गावामध्ये सिद्धविनायकाच्या प्रागट्यानं अस्तित्वानं पावन झालेला आपला हे स्थान, हा परिसर गणपतवाडी परिसर, गणपतवाडी सिद्धिविनायकाच्या परमकृपेनं आणि सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं परमतपोनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या असीम कृपेनं उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान मानलेले राष्ट्रसंत साधूवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्मा सद्गुरू देवगडचे बाबा बाबाजींच्या परमप्रेरणेनं तथा वंदनीय हरिभक्तीपरायण शंभूगिरी महाराज गोसावी तथा वंदनीय लक्ष्मण महाराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतवाडीमध्ये वास्तव्य करणारे सर्व भावी भक्त माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या सहकार्यानं आणि ब्रह्मवृंद मंडळीच्या वेदोक्त शास्त्रोक्त मंत्रघोषामध्ये विधिवत या ठिकाणी सिद्धिविनायक गणरायाची प्राणप्रतिष्ठा तथा कलशारोहण सोहळा संपन्न झालेला आहे. पावसाचं वातावरण आहे आणि सिद्धिविनायकाची स्थापना आहे. गीताशास्त्र सांगतं यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ जर यथाविधी पार पडत असेल आणि त्याची सिद्धी झाली असे समजायचं असेल तर समजावं त्या यज्ञात जर पाऊस पडला तर ती सिद्धी झालेली आहे. सिद्धिविनायकानं ते सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून गुरुंनी ज्या वेळेला आम्हाला विचारलं की तुम्ही स्वामीजी या गणरायाचं नाव ठेवा, म्हणून क्षणभर हा विचार मनात आला की तुमचं कार्य सिद्ध झालं, तुमची भक्ती सिद्ध झाली आणि सिद्धिविनायक या ठिकाणी स्थानापन्न झाले म्हणून सिद्धिविनायक हे नाव या गणरायाला दिलेलं आहे. हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये पंचदेवता अनादी मानले गेलेले आहेत. त्यामध्ये श्री गणेश ही अनादी देवता आहे. भगवान नारायण ही अनादी देवता आहे. भगवान भोलेनाथ अनादी देवता आहे. आदिशक्ती परात्पर शक्ती जगदंबा अनादी देवता आहे आणि सूर्यनारायण अनादी देवता आहे. अनादी देवता त्याला म्हणतात की ज्याचा आधी सांगता येत नाही, ज्याचा अंत सांगता येत नाही, आदिर्न न्याय येते, ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही, ज्याचा अंत सांगता येत नाही, ती अनादी देवता आहे. गणेशांना अनादी मानलेला आहे. यजुर्वेदाचा प्रारंभच आहे ना. तथा कुठल्याही शास्त्राचा पुराणांचा प्रारंभ गणेशाला वंदन करूनच आहे. संतांनी देखील संत वाङ्मयाचा प्रारंभ गणेशाला वंदन करूनच केलेला आहे. गणानंत्वा गणपतिगुं हवामहे प्रियानंत्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनंत्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गवतो मातुं जासि गर्भं. यजुर्वेदाचा प्रारंभ. औली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ देखील गणेशाला वंदन करून केलेला आहे. देवा तुझी गणेश. गणेश ही देवता विघ्नहर आहे. भक्ताचं दुःख दूर करणारी आहे आणि भक्ताला सुख प्रदान करणारी आहे. म्हणून सुख करता दुःख करता गणेशाच्या आरतीचा देखील प्रारंभ तसाच आहे. या गणेशाला अनादी मानलेला आहे. जिचा जन्म सांगता येत नाही, जिचा अंत सांगता येत नाही.
तुम्ही जर थोडं माझ्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. मला सांगा, श्री गणेशांची उत्पत्ती कोणी केलेली? कोणापासून गणपती निर्माण झाला? पार्वती मातेपासून. मग गणेशाची जर उत्पत्ती पार्वती मातेपासून झालेली आहे, जिचा जन्म सांगता येतोय, उत्पत्ती सांगता येते, तिला अनादी कसं म्हटलं? जर पार्वती मातेपासून गणेशाची जर उत्पत्ती असेल तर भगवान भोलेनाथ आणि पार्वती मातेच्या विवाहामध्ये त्या दोघांनी, त्या दाम्पत्यांनी कोणत्या गणेशाची पूजा केली? माते पितेच्या विवाह प्रसंगी पुत्राचं अस्तित्व असू शकतं का? एकदा आम्हाला एक भक्त भेटले म्हणे, स्वामी आमच्या घरी चालता का? आम्ही भेट द्यायला गेलो. त्यांनी त्यांच्या मुलाचा लग्नाचा अल्बम आमच्या समोर टाकला. जो 200 फोटोचा अल्बम होता. अल्बम आम्ही सगळं पाहत होतो. ते सांगत होते, एवढा मोठा आम्ही लग्न केलं, एवढे पाहुणे आले, एवढं अन्नदान झालं, एवढी महाराज मंडळी आशीर्वाद द्यायला होती. त्या घरामध्ये त्यांचा मुलाचा मुलगा, म्हणजे त्यांचा नातू 7-8 वर्ष, तो देखील तो अल्बम पाहत होता. तो अल्बम पाहून झाल्यानंतर त्या मुलाला एवढा राग आला, त्या मुलानं तो अल्बम घेतला, असं बाहेर फेकून दिला. त्या मुलाच्या आईनं त्याच्याकडे पाहिलं, म्हणे, अरे बाळू, घरात महाराज आले, पाहुणे आलेत, आणि तू कुशाला अल्बम बाहेर फेकून दिला, काय झालं तुला? एवढा कसला राग आला? त्यानं सांगितलं, आई, मी अल्बम फक्त फेकून दिला, मी फाडून टाकणार होतो. आणि पण झालं काय? आणि तुमच्या लग्नाचे एवढे फोटो, एकाही फोटो मध्ये मी नाही म्हणते. माता पित्याच्या विवाहामध्ये मुलाचं अस्तित्व असू शकतं का? असू शकत नाही. ज्या अर्थी गणेशाची अस्तित्व भोलेनाथ आणि पार्वतीच्या विवाहामध्ये, त्या अर्थी गणेश हे तत्व अनादि तत्व. गणेश हे अनादि देवता आहे. गणेशाचे विशेषतः 2 प्रकारचे गणेश आपण पाहतो. त्यामध्ये डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती असा प्रकार आहे. आपण जे घरामध्ये ठेवतो, देव घरामध्ये ठेवतो, तो कोणत्या सोंडेचा ठेवतो? हा, तुम्ही पूजा करताय ना? पुढे सर, डाव्या सोंडेचा ठेवतो का उजव्या सोंडेचा ठेवतो? नाही, आम्हाला माहिती, तुम्हाला सांगता येणार नाही तुम्ही, कारण नित्य नियमाने देवपूजा करता. सांगितलं तर आमच्या माता भगिनी कोणी सांगेल बा. कोणत्या सोंडेचा असतो देव घराचा गणपती? डाव्या सोंडेचा असतो. उजव्या सोंडेचा का नसतो? उजव्या सोंडेच्या गणपतीनं काय केलं? पण कोणीतरी सांगितलं उजव्या सोंडेचा गणपती घरात नको आहे, मारुतरायाचा फोटो घरात नको आहे. मला सांगा, देव कुठं जीवाला दुःख देत असतो का? जीवाचं कर्म सुखदुःखाला कारणीभूत आहे. कुठले देवता, कुठले संत जीवाला दुःख देणार नाही. मग उजव्या सोंडेचा गणपती घरात का नको? किंवा मारुतीचा फोटो घरात का नको? तसं पाहिलं, हे ऐकून ठेवा बा, हे माणसं रोज येतील जातील, तुम्हाला पाहायला भेटतील. पाहिलेलं आहेत ना तुम्ही? डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सोंडेचा गणपती. डाव्या सोंडेचा गणपती हा सिद्धिदाता आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती हा मोक्षदाता आहे. आणि आपल्याला मोक्षापेक्षा सिद्धी महत्वाची आहे. भरभराट व्हावी, सुख संपत्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून इच्छा केवळ एखाद्या साधकाला असू शकते. मनुष्यानाम सहस्रेश अस्तेच्या महापुरी रिकता ते कोटीवरी, तरी प्राप्तीच्या पहिले तरी पाहिला नाही. आम्हाला मोक्ष नको आहे. आता जर खरंच देव प्रगट झाले नाही, एखाद्याला म्हण चालतो का बाबा बरोबर, तो म्हणून कांद्याला भाव आलेले, पाऊस पाहू, पेरणे करायच्या, सगळं आटोपले रे. तो
मोक्षाची अपेक्षा करणारे क्वचित आहे, पण आम्हाला सिद्धी हवी, आमचा संसार आम्हाला सुखाचा व्हावा अशा अपेक्षा आहे, संसारामध्ये भरभराट व्हावी अशा अपेक्षा आहे, संसारामध्ये सुख शांती समाधान मिळावं ही अपेक्षा आहे. म्हणून सिद्धी देणारा, आपली भक्ती सिद्ध करणारा, आपल्या भक्तीला पावणारा हा डाव्या सोंडळीचा गणपती म्हणून सिद्धिविनायक नामकरण केलं इथं. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा देवघरात डाव्या सोंडीचा ठेवला होतो. उजव्या सोंडीचा ठेवला म्हणजे काही त्रास होता हा चुकीचा गैरसमज, ती मोक्षदाताची. मारुतीचं फोटोचंही तसं आहे. बजरंगबली ही ब्रह्मचारी देवता आहे आणि ग्रहस्थाश्रमामध्ये त्या ब्रह्मचारी देवतेचे देखील नियम पाळले गेले पाहिजे. ज्या खोलीमध्ये आहेत त्या खोलीमध्ये म्हणून बऱ्याचदा एकतर जी सुज्ञ भक्त मंडळी ती मूर्ती किंवा फोटो ठेवताना अशाच ठिकाणी ठेवतात की मारुतरायाचे नियम तिथं सांभाळले जातात. मारुतराय संकट मोचन आहे, गणराय आहे, विघ्नहरी, एक बुद्धीची देवता, एक शक्तीची देवता आहे. तसं बजरंगबलीला देखील बुद्धिमताम वरिष्ठ म्हणून कुठली देवता जेव्हा दुःख देत नसते, परंतु आपली सिद्धी व्हावी, आपला संसार सुखाचा व्हावा याकरता या पद्धतीचे हे नियम चालत आले, नियम पाळत गेले. बरं, ज्या देवता आहेत त्या प्रत्येक देवतेची उपासना करण्याची पद्धती भिन्न आहे, उपासक भिन्न आहेत. गणेशाची जी उपासना करतात त्यांना गणपती म्हणतात, पांडुरंगाची उपासना करतात त्यांना वारकरी म्हणतात, विष्णूची उपासना वैष्णव, भगवान भोलेनाथाची उपासना करणारी शैव म्हणतात, आदिशक्ती जगदंबेची उपासना करणाऱ्याला, शक्तीची उपासना करणाऱ्याला शाक्त म्हणतात. उपासना पद्धती प्रत्येक भिन्न आहे. गणेशाची उपासना म्हणजे चतुर्थीची. वर्षामध्ये एकूण 24 चतुर्थी येतात. अधिक मास आला तर त्या चतुर्थीची संख्या 26 होते. त्यापैकी 13 चतुर्थी विनायक आहे आणि 13 चतुर्थी संकष्टी आहे. भक्त मंडळी उपासना करताना गणपतीचे संकष्टी चतुर्थीची करतात. संकष्टी चतुर्थीची उपासना असते. चतुर्थीच्या निमित्तानं फलाहार घेणं, त्याचा फलाहारचा अपभ्रंश फराळ झालं, मग साबुदाण्याची खिचडी आली. आणि चतुर्थी सोडताना संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चतुर्थी सोडली जाते. अशी चतुर्थीची उपासना आहे गणपतीची. चंद्रोदय होण्याच्या अगोदर चतुर्थी सोडली तर ते व्रत फल देत नाही. 12 महिने चतुर्थी असतात. भक्तमंडळी मोठ्या श्रद्धेनं करतात. जर एखादी चतुर्थी मोडली वा चतुर्थी धरणं झालं नाही तर त्या भक्तानं चतुर्थीमध्ये अंगारकी चतुर्थी म्हणून, मंगळी चतुर्थीला आपण म्हणतो, ती जर केली तर सगळ्या चतुर्थ्या केल्याचं पुण्य त्या भक्ताला प्राप्त होतं. पण ती उपासना ती चतुर्थी करण्याचा नियम देखील भिन्न आहे. आता मुळे सरांनी कल्पना दिली, आम्हाला स्वतः यांनी प्रस्तावित करणार आहे की प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी खिचडी प्रसाद वाटप होईल. खरं म्हणजे गणेश उपासना शिवजयंती महोत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केले, प्रारंभ केले. उद्देश एक होता की समाज एकत्र यावा, एका विचाराने राहावं, समाजामध्ये ऐक्य निर्माण व्हावं.
आणि देशहित राष्ट्रहिताच्या दृष्टीनं या देशाची वाटचाल व्हावी हा लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. म्हणून आपण जे भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बसवतो, काही ठिकाणी 10 दिवसाचा बसवतात, काही ठिकाणी 5 दिवसाचा, काही ठिकाणी 3 दिवसाचा, काही ठिकाणी 1 दिवसाचा. ती जी गणपती स्थापना आहे, ती गणपती स्थापनेला चल स्थापना म्हणतात. म्हणजे ते 10 दिवसांनी पुन्हा ती गणपती विसर्जित केले जातात. आपण जी स्थापना केली तिला अचल प्रतिष्ठा म्हणतात. आता हिला उठवता येणार. एकदा अचल प्रतिष्ठा करत असताना ही ब्रह्मवृंद मंडळी वेदाच्या मंत्राचा घोष करतात. देवता ही मंत्राधीन आहे, मंत्राधीन देवता. मग ज्या देवतेची स्थापना करायची त्या देवतेचं आव्हान केले जातं. त्याच्या पंचप्राणाचं आव्हान केलं. प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, अपनाय स्वाहा. आणि त्या मंत्राद्वारे त्या प्राणाचे आवाहन करून त्या मूर्तीमध्ये तो प्राण स्थापित केला जातो. त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. प्रतिष्ठित केला जातो. प्राण प्रतिष्ठा करायच्या अगोदर ती मूर्तीच दगडच आहे, फक्त आकार देवाचा आहे. तुकोबराय म्हणतात पायरी प्रतिमा एकची पाशा, दोघाशी समान वजू. पायरीलाही दगड आहे, प्रतिमेतही दगड आहे. फरक काय? जो प्रतिमेला दगड आहे लागलेला आहे, त्या दगडाने देवपणा येण्याकरता स्वतःच्या अंगावर कितीतरी घाव सहन केलेले आहेत. अति प्रतिमा अति देवता सांगते तुम्हालाही देवपण यावं असं वाटत असेल, तुमचं जीवन सुखी वाटत असेल तर तुम्हाला देखील प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना घाव सहन करावं लागतील. समाजाची निंदा, मान, अपमान सगळं गिळावं लागेल, तर तुम्ही खरे भक्त व्हाल. संसार असो, परमार्थ असो, ऍडजस्टमेंट दोन्हीकडे मिळेल. ज्याला ऍडजस्टमेंट करता आली त्याचा संसारही सफल झाला आणि परमार्थही सफल झाला. असं म्हणतात ना, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. मूर्तीला आकार दिला जातो आणि ब्रह्मवृंदांच्या द्वारे ती मंत्राद्वारे ते प्राणाचं आव्हान केलं जातं, त्याची स्थापना केली. आता मूर्ती प्रतिष्ठित झाली, तिची प्राण प्रतिष्ठा झाली. आपण नेहमी पाहतो, ऐकतो, कधी विंचू चढला की लोकांकडे विंचू चावला की विंचू चढवण्याचे मंत्र आहे, विंचू उतरवण्याचे मंत्र आहे. कोणाच्या गाईचं दूध तुमच्याकडे नसेल बहुतेक, त्या विषयात आम्हाला जायचं नाही. इतके सामान्य गोष्टीचे सुद्धा मंत्र आहे. पूर्वी महात्मा ऋषी मुनी सिद्ध गेले. मग हे तर वेदाचे मंत्र आहेत. त्या देवतेचं आव्हान मंत्राद्वारे केलं जातं. आणि एकदा मूर्तीमध्ये तो प्राण प्रतिष्ठित झाला तर आता आपल्यावर जबाबदारी वाढली. आपले फक्त मंदिर बांधलं म्हणजे जबाबदारी पूर्ण झाली असं नाही. मूर्ती स्थापन केली म्हणजे जबाबदारी संपलीच नाही. आता जबाबदारी वाढली. जबाबदारी काय काय वाढली? या मूर्तीची नित्य पूजा झाली पाहिजे, नित्य आरती झाली पाहिजे, मूर्तीला नैवेद्य असला पाहिजे, झाडलोट इथली झाली पाहिजे. मंदिरात जाळे होता काम नाही. मंदिरात जाळे झाले की आपल्या संसारात सुद्धा जाळे तयार होतात. कायचे देवघर पाहिलं, देवघर जाळे असते. देवधर्म सांदी पडिले सकाळी विषय. आणि बाहेर निघाले कपडे बिपडे पाहिले असं वाटतं पाव हात लावलं तर बोट कापून एवढी कडक दिसत. आणि घरात देवाला पूजायला सुद्धा माणसाला वेळ नाही. तर हे सगळं नित्य नियमाने झालं पाहिजे. तर ती मूर्ती जागृत बनत चालते. जागृत बनते म्हणजे एखाद्या भक्तानं जर कधी नवस केला त्या देवतेला की कालांतराने तो नवस पूर्ण झालेला दिसतो, समजायचं देवता ती जागृत झालेली. ती होती कशानं? आपल्या भक्तीनं, आपल्या श्रद्धेनं आणि नित्य नियमानं. आपल्याला जर सकाळपासून अन्न खायला मिळालं नाही,
12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले की चेहरे बारीक व्हायला लागतात, सुकायला लागतात. सहज घरातल्या मावल्या आपल्या माणसा चेहरा ओळखतात. का हो, जेवले नाही काही खाल्लं नाही सगळं, चेहरा उतरून गेला, लक्षात येत. लग्नाला खूप वेळ झाला, निघून आलो, म्हणजे 2 दिवसभर अन्नाने मेला चेहरा सुकतो. ज्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठित केलाय त्या मूर्तीला सुद्धा नैवेद्याची गरज आहे. आपण जेवण केलं की आपला चेहरा खुलतो, प्रसन्नता, पुष्टी तुष्टी निर्माण होते शरीरामध्ये. तसं या आरती नैवेद्यानं ती मूर्ती प्रसन्न राहते आणि त्या येणाऱ्या भक्तावर कृपा करत राहते. म्हणून आरती नैवेद्य हे सगळं त्याकरता माणसं नेमले पाहिजे, किंवा तुम्ही तसं ठरवलं पाहिजे. यांनी पूजा करायची नाही, घर बदलून रोज एका जणांनी येऊन झाडलोट करणे माणसं ठरवले पाहिजे. नाही तर मंदिर काय आता थोडे नाही, मंदिर खूप होत चाललेत आता. मंदिराची कमी राहिली नाही. एखाद्या भक्ताच्या मनात मला वस्तीवर मंदिर बांधलं त्यांनी. मंदिर बांधणं अवघड नाही आता. मंदिर बांधल्यानंतर तिथली जी नित्यने पूजा ते जपणं कठीण आहे. काही मंडळी देव उघडले तर बाबा बाबा मंदिर बांधलं, पण आता पश्चाताप काय झालं, आमचे मुलं अमेरिकेला गेले, आता ते कोण पूजा करेल. आमचे मुलं बाहेरच्या राज्यात राहतात, कोण त्यांना तर देवाची आवड नाही, त्यांना चतुर्थी कळत नाही, एकादशी कळत नाही, शनिवार कळत नाही. कळलं का तुम्हाला? हा ते कोणी पाहायचं बरं. आता पुण्य करतं होय पापा असंच होईल ना. असतो बाहेरची आरती बडबड वाटते त्या आरती आपण आपला आटपून घेतलं पाहिजे. प्रसादाची संख्याला प्रतीक्षा आहे, पावसाचं वातावरण आहे. सिद्धिविनायकाची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत राहो, आपला प्रपंचही आणि परमार्थही सिद्ध हो अशी शुभकामना व्यक्त करतो आणि आमच्या वाणीस शब्दास विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सिद्धिविनायक भगवान की जय, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा अवधूत चिंतन सुरू. आम्हाला जाण्याकरता रस्ता द्या आणि फक्त लांबून दर्शन करायचं. महाराज भक्त आहे ना, सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर सन्मान या नितीन गुरु झाल्यानंतर सचिन गुरु काळे आरडगाव, त्यानंतर श्यामगुरु दिमोटी, त्यानंतर सन्मान या योगेशजी कस्तुरे गुरु. सर्वांनी खाली बसायचंय, कोणी उठायचं नाही. गुरूंचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर गायकवाड गुरुजी आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. गायकवाड गुरुजी आपण देखील स्टेजवरती यायचंय. त्यानंतर सन्मान या संभाजी पाटील पवार आपला देखील सन्मान होतोय, आपण देखील स्टेजवरती यायचंय. त्यानंतर बापूराव पाटील पवार आपला देखील सन्मान होतोय, आपण देखील पुढे यायचंय. त्यानंतर अण्णासाहेब पाटील पवार शिंगवे तुकाई आपला देखील सन्मान होतोय, आपण पुढे यायचंय. त्यानंतर सन्मान या सुनीलजी गुंजाळ पुणे आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय, आपण सन्मान घेण्यासाठी यायचंय. त्यानंतर बालब्रह्मचारी कुलकर्णी महाराज आपला देखील या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान होतोय. कुलकर्णी महाराज बालब्रह्मचारी हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचं भूषण कुलकर्णी महाराज आपला या ठिकाणी सन्मान होतोय. अगदी सन्माननीय शंभुगिरी महाराज गोसावी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपला सन्मान या ठिकाणी होतोय, आपण कृपया पुढे यायचंय. सन्माननीय राजू महाराज आडाव आपला देखील सन्मान होतोय, आपण देखील पुढे यायचंय. चला बाबा शंभू बाबा पुढे शंभूगिरी महाराज.